तथागत गौतम बुद्ध प्रवचन. वनवनात असताना सारीपुत्त आपल्या ब्राह्मण मामाजवळ गेले आणि त्याने काही पुण्यकर्म करता की नाही असे विचारले. असे विचारल्यावर होय म्हणते, ब्रह्मलोकात जाण्यासाठी महिने महिने निर्गंथांना हजारो रुपये दान देतो असे तो म्हणाला. हे ऐकून मुद्दाहून त्याला कळावे म्हणून ब्रह्मलोकात जाण्याचा मार्ग विचारण्यासाठी सारीपुत्तांनी त्याला भगवंताजवळ नेले. तेव्हा त्याच्या दैनंदिन सर्व क्रियांबद्दल जाणून भगवान म्हणाले, ब्राह्मणा, तू 10 प्रकारांनी अशा 100 वर्ष दिलेल्या दानापेक्षा फक्त एक मुहूर्तभर जरी माझ्या श्रावकांना प्रसन्न चित्ताने पाहिले व त्यांना पात्रभर भिक्षा दिली तरी ते श्रेष्ठ आहे. असे म्हणून उपदेश केला की जो महिने महिने 100 वर्षापर्यंत हजारो रुपयांनी यजन करतो, परंतु त्याने जर त्यापेक्षा परिशुद्ध मनाच्या एका सत्पुरुषाला फक्त एक घटकाभर मुहूर्तभर जरी पुजले तरी तो 100 वर्षाच्या हवनापेक्षा त्यापेक्षा परिशुद्ध मनाच्या सत्पुरुषांची पूजाच श्रेष्ठ आहे. तसेच ब्रह्मलोकात जाण्यासाठी सारीपुत्रांचा भाचा सुद्धा पशूंचा बळी देत असे व अग्निहोत्र कर्मकांड करीत असे. एक दिवस ब्रह्मलोकात जाण्याचा मार्ग विचारण्यासाठी सारीपुत्रांनी त्याला, ब्राह्मणा, जो नेहमी 100 वर्षापर्यंतही अग्निहोत्र कर्मकांड करतो, परंतु त्याने जर त्यापेक्षा परिशुद्ध मनाच्या सत्पुरुषाला एक घटकाभर जरी पूजले तरी त्या 100 वर्षाच्या अग्निहोत्र कर्मकांड व हवनापेक्षा ती परिशुद्ध मनाच्या सत्पुरुषाची पूजा श्रेष्ठ आहे. ब्रह्मलोकात जाण्यासाठी वारंवार यज्ञ होम हवन करणाऱ्या सारीपुत्त्याच्या एका मित्राला तथागत म्हणाले, ब्राह्मणा, वर्षभर यज्ञ करून सांसारिक मनुष्याला दिलेले दान हे सर्व काही माझ्या श्रावकाला जर प्रसन्न चित्ताने वंदन केल्यास त्यापासून लाभलेल्या पुण्याच्या 14 भागाच्याही बरोबर नाही. असे म्हणून तथागतांनी उपदेश केला. पुण्याची अपेक्षा करणाऱ्याने जर वर्षभर यज्ञ होम हवन कर्मकांड हे सर्व काही केले असेल तरी त्याच्यापासून मिळालेले फळ हे फक्त श्रावक व्यक्तींना केलेल्या वंदनापासून मिळणाऱ्या फळांच्या परिणामांच्या 14 भागांचाही बरोबर नाही. त्यापेक्षा वंदन अभिवादन करणे हेच श्रेष्ठ आहे. नमो बुद्धाय.